चला आज आपण आलेलो आहे प्रबोधन कुर्ला प्राथमिक माध्यमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन 2024-2025 त्याचा ब्लॉग तुम्हाला मी आता दाखवेल। आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तुमचा रीलवाले बाबा पाहू शकता कार्यक्रमाचा सत्कार समारंभ चालू आहे इकडे। आभार प्रदर्शन आपला परिसर स्वच्छ ठेवतं आणि म्हणूनच गिधाडांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे प्रेम एसपी सर आपल्या या पक्षी हित मैथून आपल्या कार्यक्रमासाठी कलकत्त्याहून हजर इथे राहिलेले आहेत। जोरदार आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया। पूर्ण ड्रेस घालून तयार सज्ज आहेत त्यांचा परफॉर्मन्स करण्यासाठी। विचार न करता ते आपलं काम सातत्याने करीत असतात। गिधाडांच्या संख्येत झालेली घट म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी सिस्केप ही संस्था स्थापन केलेली आहे आणि गावकऱ्यांच्या मदतीने 50,000 वृक्षांची लागवड त्यांनी केलेली आहे। त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। मी भाऊंना मम्मांना विनंती करते की सरांना कार्यक्रमाला लोक भरपूर अशी कसून भरलेले आहेत। पाहू शकता आपल्या या कार्यक्रमासाठी अश्विन विश्राम सर इथे उपस्थित राहिलेले आहेत। जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। सरांना मी मंचावर येण्याची विनंती करीत आहे। ही ट्रॉफी त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहणार आहे। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक। तृतीय क्रमांक समर्थ ननावरे आणि ध्रुवी साखरे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश संपादन केलेलं आहे। त्यांचा इथे यथोचित सत्कार करावा। यावेळी इयत्ता दुसरीच्या वर्ग शिक्षिका अंजली कांबळे मॅडम यांनी सुद्धा उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करते। तर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे। प्रथम क्रमांक आहे स्वरा जाधव, द्वितीय क्रमांक सोनाक्षी लाडे, तृतीय क्रमांक मिळवलेला आहे पृथ्वीराज सावंत। मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांना ट्रॉफी देऊन इथे त्यांना त्यांचा यथोचित सत्कार करावा। द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे साई घायतडके, तृतीय क्रमांक मिळवलेला आहे प्रीती वर्मा। त्यांनी मंचावरती यायचं आहे आणि त्यांच्या वर्ग शिक्षिका शिक्षिका किरण जाधव मॅडम। जो विद्यार्थी खरंच डान्स मध्ये आहेत, गायन अभिनय या क्षेत्रामध्ये सुद्धा हीच मुलं आपल्याला वारंवार दिसत असतात। कारण काही व्यक्तींचं व्यक्तिमत्वच अष्टपैलू असतं। जोरदार टाळ्या त्यांच्या। मी या व्यवसायात आलो। आता या व्यवसायात आल्यानंतर पैसे मिळतात, ते गेले तर परत मिळवता येतात, घर पडलं तर नवीन बांधता येतं, भूक लागली तर पुन्हा खाता येतं, कपडे फाटले तर नवीन घालता येतात। पण आता जे तुमचं वय आहे ते कितीही पैसे दिले तरी ते परत येणं शक्य नाही। त्यामुळे त्या वयातला एक एक दिवस तुम्ही मजा करा, खूप मजा करा। मला माहिती आहे पालक म्हणजे कोण, तर जे तुम्हाला आवडती गोष्ट करू देत नाहीत ते तुमचे आई आणि वडील। तर त्यांचा थोडासा मान राखा, बऱ्यापैकी राखा म्हणजे, आणि आनंदाने जगा। अजून एक जी मुलं आता दुसरी तिसरीला आहेत त्यांच्या आयुष्यात अजून 5-7 वर्ष आहेत। कारण एकदा तुम्ही शाळेतनं बाहेर गेलात की तुमच्यावर नुसत्या जबाबदाऱ्या येतील। तर आता नाहीये, तेव्हा मौज करा, प्रत्येक क्षण जगा
आणि सर्व इथल्या शिक्षकांना माझी विनंती आहे की त्यांनी मुलांना केवळ अभ्यासाला जुंपू नका. कुठल्या मुलामध्ये कुठले गुण आहेत ते जरा वेळीच पारखा. कारण आता येथे सुभाष नकाशे आहेत, त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आहे. परंतु त्यांना आवडती गोष्ट काय होती तर नृत्य. त्याच्यात त्यांनी त्यांची संपूर्ण कारकीर्द घडवली. त्यांना कोणी विचारायला जाऊ नका की तुम्ही किती शिकलात हो, कारण ते सर्वसामान्य लोकांसारखं शिक्षण असेल. 10,000 ग्रॅज्युएट असतील, 15,000 ग्रॅज्युएट असतील, 1,00,000 डॉक्टर असतील, 50 लाख इंजिनियर असतील. पण 26 जानेवारीला हजारो लोकांच्या 1750 फुटाच्या रंगमंचावरती असंख्य लोकांना नाचवणारा नृत्य दिग्दर्शक एकच असतो. आणि त्याच्या शिक्षकांनी कुठेतरी त्यांच्यामध्ये नृत्याची कला हेरली असेल, जोपासली असेल, तर त्यांनी तसंच करावं असं मला वाटतं. धन्यवाद. जे आपण वर्षभरात करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला ज्यावेळी यश येतं आणि त्याचा म्हणजे फलश्रुतीचा दिवस तो आजचा असतो असं वाटतं. अर्थात शालेय परीक्षा ज्यावेळी होतात, शाळांत परीक्षा होतात, तो आणखी एक वेगळा दिवस. पण आज मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की इथे आलेल्या प्रत्येक जणांचं या शाळेला निश्चितपणे आशीर्वाद आहेत, निश्चितपणे सद्भावना, शुभेच्छा या इंग्लिशच्या मुलांना आहे. जरी या मुलांनी तुमचा उत्साह आमच्या नजरेत ठरत नाहीये. आज तुमच्या आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवशी उपस्थित सर्व मान्यवर तुमच्या आनंदात भर घालत आहेत. बालमित्रांनो, तुम्ही पक्षांवरती गाणी बसवली आहेत, नृत्य बसवली आहेत, ती पाहण्यासाठी, तुमचं कौतुक करण्यासाठी आज मोठे मोठे दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचे आभार, आभार नव्हेच, ऋणनिर्देश मांडण्यासाठी आज मी इथे उभी आहे. पण या ऋणनिर्देशामध्ये एकच भावना आहे, विनंती आहे सर्व मान्यवरांना की ते आता आपल्या प्रबोधन कुर्ला परिवाराशी जोडले गेलेले आहे. तेव्हा आम्हाला असं वाटतच नाही की प्रथमच आम्ही त्यांना भेटतो आहोत. One, two, three. आकाशी झेप घेरे पाखरा, सोई सोन्याचा पिंजरा. उपस्थित मान्यवर श्री संजय गोने सर, निलेश गोपनारायण सर, सुभाष नकाशे सर, अश्विन मेश्राम सर, भालचंद्र दळवी सर, प्रमोद मोरजकर सर, पक्षी मित्र प्रेम सागर मेस्त्री सर, अजय शुक्ला सर, कृष्णा मुनेश्वर सर, अनिल गलगली. मी सगळी नावं रांगेने घेते, पण या प्रत्येकाचे काही ना काही आपल्याला मदतीचे हात लाभलेले आहेत आणि या सर्वांचे आम्ही आभार मानत आहोत. अनिल गलगली सर, अजय शुक्ला सर, रजनीश. हिस्से गंमत आहे हा बघा, दोन्ही हात असे करायचे आणि काय म्हणायचं, मी हुशार कळली. 2 वेळा म्हणायचा. व्हिडिओ शूटिंग होते, सगळ्यांच्या व्हिडिओ शूटिंग होणार आहे, सगळे व्हिडिओ मध्ये येणार आहे. सो 1, हात साईडला करा. 1, 2, 3, स्टार्ट. किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार, किती का बाई मी हुशार. थँक्यू 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 थँक्यू. बसा बसा बसा. वाव, खूप मोठे व्हा, खूप प्रगती करा आणि लवकरच अलबत्त आणल्यावर तुम्ही जेव्हा याल तेव्हा मला भेटा आणि मला सांगा की मी या शाळेतून आलाय. मी तुम्हाला माझ्यासोबत स्पेशल फोटो, स्पेशल आपण गप्पा मारूया. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू. अशी तुम्हाला विनंती करते
सवलत दिली जाणार आहे तिकिटामध्ये, कारण अलमत्या नाटकाचं तिकीट आहे हो. त्यामुळे निश्चितच आपल्याला संधी आहे आणि जोरदार आपण टाळ्या वाजून त्या संधीचं सोनं करूया आणि ही संधी आपल्याला लाभली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊया. धन्यवाद धन्यवाद सर.
नकळत चोच आणि भेदक नजर ही त्याची ओळख आहे. आकाशात भराऱ्या मारणारा गरुड राजा पक्ष्यांमध्ये सर्वात वेगवान आणि वेगवान समजला जातो. तो फक्त ताकदवानच नाही पण दयाळू आणि न्यायप्रियही आहे. जंगलात कोणत्याही संकटाच्या वेळी इतर पक्षी गरुड राजाकडे मदतीसाठी धाव घेतात, कारण तो नेहमीच योग्य न्याय करतो आणि दुर्बलांची मदत करतो. त्याच्या या गुणांमुळे तो सर्व पक्ष्यांच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण करतो.
दो, चारों आगे भी पीछे भी मुड़ के चला देखो, कोई चुपके से चुप के आके न मारे तुमको यहाँ, वो है शिकारी तो हम भी खिलाड़ी हार ना माने, पहलवान आए जो सामने मार भागाए, खिलाड़ी कौन है राजा हो राजा, बलवान कौन है राजा, झुके निशाना करोगा है, धोखे में राजा तो ना आए, आया है राजा राजा के संग संग झूम लो, आया है राजा राजा के संग संग झूम लो, आया है राजा राजा के संग संग झूम लो, आया है राजा राजा के संग संग झूम लो। मोकळ्या आकाशात उडताना दिसते, पक्ष्यांना असे जेलबंद करून ठेवू नये, त्यांनाही मोकळ्या आकाशात उडायचा हक्क आहे, ते आकाशात उडण्यासाठी आहे, त्यांना तू पिंजऱ्यातून सुटका करावी असे मला वाटते. पक्षी हे आकाशासाठी आणि आकाश हे पक्ष्यांसाठी आहे, त्यांना कधीही जेलबंद करू. आमचं 5वीचा वर्ग म्हणजे खूपच सुंदर, जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे पुन्हा एकदा असे हे नाचणारे
संख्या कमी होत चालली आहे. जंगलात आणि शेतात शांतता जास्त वाटते म्हणजे. हो रे, अगदी जाणवते. आधी तिथे आपण किती मस्त थवेली फिरायचो, तिथे आता खूप कमी पक्षी दिसत आहेत. तुला माहिती आहे का, हे सगळं त्या रासायनिक खतामुळे आणि कीटकनाशकांमुळे होते. शेतकरी शेतात याचा वापर करतो आणि त्याचा परिणाम आपल्या अन्नावर आणि आरोग्यावर. अगदी खरं आहे. आपल्याला खाण्यासाठी मिळणारे धान्य, फळ आणि पाण्यात सुद्धा या रसायनांचे दोष राहतात. तेच आपल्या शरीरात जातात आणि आपल्याला आजारी पाडतात. आणि फक्त आपल्यालाच नाही तर मातीतले कीटक, पाणी पिणारे प्राणी सगळ्यांनाच याचा त्रास होतो. निसर्गाच्या सामन्यात विस्कळीत होतो. हे खूप गंभीर आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक खते वापरायला सुरुवात केली. त्या जैविक पद्धतीमुळे आपल्यालाही त्रास होणार नाही आणि निसर्गही वाचेल. निसर्ग वाचला तरच आपले पंख आकाशात येतील.
बोलवलेलं नाही पण झाडे लावल्याने करतो. आम्ही घटनांची करतो अगदी खरं आहे. फक्त आपल्यासाठी नाही तर झाडं माणसांसाठी सुद्धा किती महत्वाची आहे. ती हवा शुद्ध करतात, पाऊस येण्याचं कारण बनतात आणि जमिनीचा गाळ भरून ठेवतात. मग आपण माणसांना